Hello dear students, today we are going to see important topics, that is question words. Let us see some question words. Who. When do we use who? Generally, who is used person. For example, who is your best friend? Next WH words, which. When do we use which? That is only choice. For example, which color do you like most? Next WH word, where. When do we use where? That is only for place. For example, where do we live? Another WH word, whose. When do we use whose? Possession. Possession means malki. For example, whose book is this? Next WH word, how. When do we use how? That is only use manner. For example, how are you today? Next WH word, what. When do we use what? Only for object and idea. For example, what are you doing? Another WH words, why. When do we use why? Only for reason. For example, why are you late? Reason means कारण. म्हणजेच कारण दर्शनासाठी आपल्याला why या W शब्दाचा वापर करावा लागेल. हे असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. Now see when. When do we use when? When केव्हा वापरायचा? तर when हा कधी वापरायचा असतो आपल्याला? ज्यावेळेस इंडिकेट्स टाइम म्हणजे टाइमशी रिलेटेड असेल तर अशा वेळेस व्हेनचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, व्हेन इज युअर बर्थडे. तर अशासाठी व्हेनचा वापर केला जात असतो. नाव नेक्स्ट WH वर्ड, हाऊ ओल्ड. आता हाऊ ओल्ड जर प्रश्नाला सुरुवात करायची असेल तर नेमका कधी वापरतो असतो हाऊ ओल्ड? हाऊ ओल्ड हा शब्द नेमका एज आपल्याला इंडिकेट करायचं असेल, विचारायचं असेल तर अशा वेळेला हाऊ ओल्डनी प्रश्नाची सुरुवात करावी. फॉर एक्झाम्पल, हाऊ ओल्ड आर यू? अनदर WH वर्ड्स, हाऊ मच. हाऊ मच हा WH शब्द कधी वापरायचा असतो? क्वांटिटी. क्वांटिटी दॅट इज अनकाउंटेबल. म्हणजेच काय, जर आपल्याला क्वांटिटी दाखवायची असेल आणि ते जर अनकाउंटेबल थिंगमध्ये येत असेल तर अशा वेळेस आपण हाऊ मचनी प्रश्न तयार करायला पाहिजे. जसे की फॉर एक्झाम्पल बघा, हाऊ मच शुगर डू यू नीड. तर या ठिकाणी शुगर जे आहे ते शुगर कसं आहे? अनकाउंटेबल थिंग आहे, राईट. दॅट्स वाय वी आस्क अ क्वेश्चन हाऊ मच. तर अशासाठीच हाऊ मचचा वापर या ठिकाणी केला जात असतो. अनदर WH वर्ड्स बघा, हाऊ मेनी. आता हाऊ मेनी कधी वापरायचा असतो? ज्यावेळेस काउंटेबल थिंग आलेली असेल. जर आपण प्रश्न विचारताना काउंटेबल थिंगचा आपल्याला जर ॲन्सर हवं असेल तर अशा वेळेस हाऊ मेनी क्वेश्चन तयार करायचा असतो. आता फॉर एक्झाम्पल कसा विचारणार तुम्ही प्रश्न? हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन युअर क्लास. म्हणजेच काय, येणारं जे ॲन्सर आहे ते कसं येईल? काउंटेबल थिंगमध्ये येईल. म्हणजे जेणेकरून आपलं 1 2 3 4 अशा पद्धतीनं मोजमाप करण्यासारखं त्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित येईल. तर अशा वेळेस नेमकं हाऊ मेनी या शब्दाचा वापर आपल्याला प्रश्न बनविताना करायचा असतो. अनदर WH वर्ड, व्हॉट काइंड. आता व्हॉट काइंडनी प्रश्न सुरुवात केव्हा केली जात असते बरं? तर ज्यावेळेस एखादं डिस्क्रिप्शन वर्णनात्मक पद्धतीचं आपल्याला अपेक्षित असते तर अशा वेळेस व्हॉट काइंडनी कोणत्या प्रकारचं बा, तर अशा वेळेस आपण व्हॉट काइंडनी या ठिकाणी प्रश्न विचारत असतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक. अदर WH वर्ड्स, व्हॉट टाईम. आता व्हॉट टाईमनी प्रश्न केव्हा बनवायचा असतो? म्हणजे आपण व्हॉट टाईम हा जो WH वर्ड्स आहे हा नेमका केव्हा वापरत असतो बरं? तर हा टाईम रिलेटेडच विचारतानाच वापरला जात असतो. तर आता नेमकं यासाठी कोणत्या प्रकारचा आपण प्रश्न तयार करणार आहोत? तर बघा, व्हॉट टाईम डज द ट्रेन लिव्ह. म्हणजे ट्रेन किती वाजता कोणत्या वेळेला सुटते, किती वाजता म्हणा किंवा कोणत्या वेळेला सुटते. अशा प्रकारचं
जर प्रश्न विचारायचा असेल तर अशा वेळेला व्हॉट टाईम या प्रश्नाचा वापर करायचा असतो. ठीक आहे. तर स्टुडंट्स, आज आपण WH वर्ड्स हे शब्द वापरून वाक्य कशा प्रकारे बनवायचं, प्रश्न कशा पद्धतीने बनवायचं या पद्धतीने आपण माहिती बघितलेली आहे. तर याचा वापर तुम्हाला आणखी कुठे कुठे होणार आहे? ज्यावेळेस पेपरमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन हा प्रश्न असतो, तर इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये या प्रश्नासाठी सुद्धा या WH वर्डचा वापर त्या ठिकाणी करायचा असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही WH क्वेश्चन्स कशा पद्धतीने वापरायचे वाक्यामध्ये, WH क्वेश्चननी कशा पद्धतीने प्रश्न तयार करायचा. कारण आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करत असताना इंटरव्ह्यूअरची काय करत असतो, तर त्या ठिकाणी WHनी सुरुवात होणारे प्रश्न त्यांना विचारत असतो. तर नेमकं कुठे तो वापरला जातो आणि कशा प्रकारे त्याला प्रश्न विचारायचं. तर अशासाठी यासारख्या WH वर्डचा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, सराव करा, का जेणेकरून आपला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जो असतो मुलाखतीवर प्रश्न, तर तो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसं घेता येईल. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 8 क्वेश्चन्स तयार करायचे असतात. तर यासाठी मिनिमम 8 क्वेश्चन्स तयार करण्यासाठी तुम्हाला WH शब्दाचा वापर त्या ठिकाणी करायचा असतो आणि ते WH शब्द वापरूनच तुम्हाला त्या ठिकाणी त्याला प्रश्न विचारायचे असतात. ठीक आहे. तर त्यासाठी हा WH वर्ड्स नेमका कुठे कुठे वापरला जातो, कशा पद्धतीने वापरला जातो या संदर्भात या ठिकाणी आपण माहिती दिलेली आहेच. तर जरूर तुम्ही WH वर्ड्स नेमकं कोणते असतात, कशा पद्धतीने आपण प्रश्न विचारायला हवा आणि कशा पद्धतीने त्या म्हणजे मार्क्स आपल्याला गेन करता येईल. जवळपास 4 मार्क्ससाठी या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात येत असतो. तर जरूर तुम्ही त्याचा अभ्यास करा की जेणेकरून आपल्याला आउट ऑफ त्या ठिकाणी मार्क्स कसे मिळता येईल. तर कोणत्या पद्धतीने WH वर्ड्स आपल्याला वापरले म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकेल याचा तुम्ही जास्तीत जास्त पुरेपूर सराव करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर आपण प्रॅक्टिसच केली नाही तर वेळेवर आपली काय होईल, गोंधळ होऊन जाईल, तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणार नाही. तर त्यामुळे या WH वर्डचा साधारणपणे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत राहा की जेणेकरून तुम्हाला जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करायचे असतील तर त्या इंटरव्ह्यू क्वेश्चन्ससाठी हा आपला WH वर्ड्सचा जे शब्दार्थ आहे, नेमकं कशासाठी काय वापरायचं हे जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही अवश्य त्याचा वापर करून जास्तीत जास्त रिसाईट करा की जेणेकरून कोणतंही इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला देणे फारच सोपं जाईल. कशा संदर्भात आहे, कोणत्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारायला हवा आणि कशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी WH वापरून त्या ठिकाणी प्रश्न तयार करता येईल. ठीक आहे. तर इन दिस वे वी हॅव सीन WH वर्ड्स. थँक्यू.